कारण का ते लोकांनी मुलगी गमावली नाही ना, मुलगी आम्ही गमावली आहे ना. तर माझी मुलगी तर लावारिसमध्ये गेली असती ना. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला 14 दिवस झालेत. या 14 दिवसामध्ये हा खरंच अपघात होता की घात होता असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. याच विमानामध्ये प्रवास करत होत्या त्या पिंकी माळी, त्या क्रू अटेंडर होत्या आणि एकूणच काय नेमकं झालेलं आहे, पिंकी माळी यांच्या कुटुंबाला नेमकं काय वाटतंय, हा घात होता की अपघात होता, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एकतर खरं तर 14 दिवस झालेत. 14 दिवसापूर्वी पिंकी आपल्या सोबत होती, मात्र परिस्थिती वेगळी आहे. या 14 दिवसामध्ये तुम्ही अनेकदा विचारही केला असेल, काही गोष्टी तुमच्या समोर आल्या असतील. काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी घात की अपघात असा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले. तुम्हाला काय वाटतंय, नेमकं काय झालं असावं? रोहित दादा पवारचं प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं. 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे. एक पालक या नात्याने आणि एक नागरिक म्हणून याची मी सखोल चौकशीची मागणी करतो की सत्यता बाहेर यायला पाहिजे. मग SITच्या माध्यमातून असू द्या, CIDच्या माध्यमातून असू द्या, या कुठलाही जे महाराष्ट्र सरकार करेल, पण ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे की परत ही घटना घडू नये. परत असा पिंकी शिवकुमार माली असा जाऊ नये आपल्यातून. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता अजितदादा पवारसारखा कोणीही व्यक्ती पुढे या अपघाताला, या घातपाताला बली पडू नये. सर, पण जसे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, आपण बघितले की रोहित पवार यांनी हे प्रश्न उपस्थित केलेत. काही व्हिज्युअलच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टी दाखवल्या आहेत, काही चॅट्स समोर आलेले बघायला मिळालेले आहेत, काही CCTV देखील त्यांनी त्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत CCTVच्या माध्यमातून म्हणा, किंवा काही लोकांचं आधी डिस्कशन झालं होतं, तर या सगळ्या गोष्टीतून नेमकं तुम्हाला काय वाटतंय? जसं रोहित दादा पवार यांनी पॉइंट ऑफ एक गोष्टीवरती अभ्यास केला आणि जनतेच्या समोर ठेवला, हे सर्व गोष्टी विचार करण्यासारखं आहे. होऊ शकतो, का नाही होऊ शकत हे? आणि हे इन्क्वायरीमधनंच बाहेर येणार. आणि महाराष्ट्र सरकारला ह्याची इन्क्वायरी करण्यामध्ये अडचण काय आहे? आज 14 दिवस झाले, किती दिवस लागतात? जर पोलीस, आपण म्हणतो की स्कॉटलँडच्या नंतर मुंबई पोलीस हा याचा नाव येतो, याची एवढं उच्च दर्जाची यांची इन्क्वायरी असते, मग ही सत्यता बाहेर येऊ शकते. पण एकूण सध्या 14 दिवसामध्ये तुम्हाला वाटतं की पोलिसांची जी सध्या इन्क्वायरी चालू आहे ती योग्य दिशेला चालू आहे असं वाटतं तुम्हाला? कारण 14 दिवस झाले त्या गोष्टीला. खूप स्लो पद्धतीने चालू आहे आणि गलिच्छ राजकारण चालू झालेलं आहे की एकदम स्लो मोशनमध्ये इन्क्वायरी आहे. ही VIP मुवमेंट होता आणि ह्याच्यात तत्कालमध्ये यायला पाहिजे. शपथ कसे घेता तुम्ही तत्कालमध्ये? पहाटे कसे घेता? मग ह्याची इन्क्वायरी का ना होऊ शकत आहे? कारण का ते लोकांनी मुलगी गमावली नाही ना, मुलगी आम्ही गमावली आहे ना. लहानचा मोठा आम्ही केलेला आहे. आम्ही मिडल क्लासची लोक. आमची एक कमावणारी एकमेव मुलगी होती, आमचा हातपाय कापून गेलेला. आमच्या समोर यायला पाहिजे की एक का झाला आणि कशामुळे झाला, हे जनतेच्या समोर. आणि आम्हालाही पालक म्हणून आम्हाला याची माहिती मिळाली पाहिजे. एक तर कंपनी VCR व्हेंचर हे आम्हाला कळवले नाही की तुमच्या मुलीचा असा झाला करून. पहिला तर सुरुवातीच्या कालामध्ये दाखवत होते की अपघात झालेला आहे, मग त्याच्यानंतर बोलतायत की नाही असा डेथ झाला म्हणून. मग अपघात झाला, मग ते कुठे होते? घायल अवस्थामध्ये कोण कुठे घेऊन गेला होता? हे अपघाताची पहिली इन्क्वायरी व्हायला पाहिजे. मग डेथ झाली तर कुठे झाली? कारण का डेथ व्हायचा अगोदर अपघात असतो, तर अपघाताच्या नंतर हे लोकांनी कुठली यंत्रणा वापरून त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेले. ते दम तोडले तर बारामतीचा रनवेवर सोडला की हॉस्पिटलमध्ये सोडले प्राण? याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण का अर्धा पाऊण तासानंतर येतोय की अजितदादा हरपले करून. पिंकी माली चार्टर्ड फ्लाईट केबिन क्रू अटेंडंटची डेथ झाली म्हणून, तरी कंपनीने आम्हाला कळवलं नाही. आम्ही बारामतीमध्ये गेलो आणि बारामतीमधनं मग आम्ही आमची मुलगी आणली. जर मला माहिती मिळाली नसती
तर माझी मुलगी तर लावारिसमध्ये गेली असती ना, जर बॉडी क्लेम केला नसता. हे तर आम्हाला ब्रेकिंग न्यूजमध्ये माहिती मिळाली. तिच्यासाठी तिची आई आसाममध्ये, लखनौ, गुडगाव, दिल्ली प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग द्यायसाठी सोबत जायची. आता तिची काय अवस्था आहे. 14 दिवस आम्ही कसं काढतोय ना, जेवत पण नाही. अर्धी चपाती तोंडात जाते. मुलगी माझी फ्लाईटमध्ये असं क्रॅश झाल्यानंतर असा आम्हाला आभास होतो की पप्पा बचा लो, पप्पा बचा लो. फ्लाईटमध्ये अजितदादा होते, त्यांचे बॉडीगार्ड होते आणि माझी मुलगी होती. फ्लाईट जेव्हा असं असं करत असेल ते एकमेकावर लोळले असतील. मग ते काय तिच्यावर त्यावेळी प्रसंग झाला असेल. हे आपण मराठीमध्ये दुर्दैवी घटना म्हणतो, आम्ही अकस्मात मृत्यू म्हणतो. त्याची आत्माला शांती मिळावं, त्रिपिंडी यज्ञ करायचं आहे आम्हाला याच्यातून भारत निघायला भेटत नाहीये की नागबलीची पूजा करायची आहे, काशीला जाऊन त्याची आत्माला शांती मिळावं, कारण की अकस्मात मृत्यू आहे. ह्याच्यातून कधी कोण येईल, महाराष्ट्र सरकारकडनं काहीतरी आदेश येईल का, कंपनीकडनं आदेश येईल का, म्हणून आम्ही इथं मुंबईला थांबू नये. अजून आम्ही पुढे कारवाई करत नाहीये. वाराणसी आम्हाला काही महाराष्ट्र सरकारने काही अनुदानचं हे नाही केलं. जे माझ्या मुलीचा पगार, जे काय त्यांचा एक इन्शुरन्सचा असू द्या, निघतोय अलाउन्स आहे, ते काही आम्हाला कॉन्टॅक्ट केले नाही. जे VSR व्हेंचरचे HOD आहेत, काय नाम उनकर, ते हां, त्या लोकांनी आम्हाला काही कळवलं नाही. कळवलं पाहिजे ना, आई बाप आहे, माहिती मिळाली पाहिजे की आम्हाला मुंबई कंपनीमधनं भेटेल कलिनावरून की बारामतीला जावं लागेल की ते ॲम्ब्युलन्सने पाठवणं. असं काही कॉर्डिनेशन नाही होतं. त्यावेळी आमच्या हातपाय सुजत होते, काय करावं सुजत नव्हतं आम्हाला. अशी वेळ कोणावर येऊ नये. तिच्यासाठी खरं तर आईने खूप मेहनत घेतली होती. आई, तुम्ही तिच्याबरोबर अनेक ठिकाणी ट्रेनिंगला वगैरे गेलेला. तुमच्याशी ती बोलायची की मला टेन्शन वाटते, भीती वाटते, ट्रेनिंग कशी पार पडणार? नहीं, ऐसा कुछ नहीं बोलती थी. वो ये बोलती थी कि हमको बहुत ऊपर जाना है, बहुत ऊपर जाना है, तुम लोग का बहुत नाम रोशन करना है. तुम हम लोग के बारे में बहुत सोचती थी. बोलती थी ये मेरा बेटा है, ये अभी काम धंधे पे नहीं है. वो बोलती थी माता टेंशन मत लो, जितना भी होगा हम लोग करेंगे, मैं करूँगी, तुम लोग के लिए मैं कमाऊंगी, तुम लोग का बहुत नाम करूँगी, बहुत नाम करूँगी. मी एक टॅक्सी कंपनी म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी खरं तर ती एक आधारस्तंभ होती. तुम्हाला आधार द्यायची ती. बहुत सब देखभाल करती थी. एक मेरा बेटा है, बीच बीच में कभी इसको कॉन्ट्रैक्ट बेस पे काम मिलता था, दोनों भाई बहन मिल के संभालते थे घर को. वो तो बहुत कुछ भी बोलते थे तो तुरंत तू टेंशन मत ले, कर, मैं हूँ ना, मैं कुछ करूँगी, मैं पैसा दूंगी तुम लोग को. पण अतिशय तरुण वयामध्ये खरं तर हा अकस्मात निधन झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. की तुम्हाला वाटतं की गेल्या 14 दिवसांपासून जी खरं तर तपासणी व्हायला पाहिजे होती, जी इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, ती वाटते झाली? हाँ, मैं तो पहले दिन से ही बोल रही थी, पहले दिन से ही बोल रही थी मैं कि ये न कुछ तो हुआ है, ये ऐसे नहीं, फ्लाइट में कुछ तो था गड़बड़ी जिससे आग लगा, जिससे मेरी लड़की, फ्लाइट इतना नीचे थी. मैं बोली कुछ भी रहता तो मेरी लड़की 6 महीना ट्रेनिंग ली थी दिल्ली में, उतर जाने का नीचे पानी में या आग में या किसी चीज में कैसे, इमरजेंसी वाला. हाँ, कैसे उतरना चाहिए, क्या करना चाहिए, वो सब मालूम था. पर ऐसा अकस्मात कुछ हो जाएगा, अब ऐसे हो गया तो मुझे तो अभी भी विश्वास नहीं होता. मैं तो यही अभी भी ये आस में हूँ कि मेरी बेटी आएगी. आम्हाला हा मोठा आघात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.